रंगकर्मी धुळवडचा आजचा रंग खूपच भारी आहे, लय भारी असंच म्हणून आम्ही। आणि इकडे वेगवेगळे स्टॉल सुद्धा आहेत आणि मी सर्वात भारी स्टॉलवर म्हणजे पाणीपुरीच्या स्टॉलवर गाठलेला आहे आपल्या भारी ॲक्ट्रेसला रुचिरा जाधवला। रुचिरा इज हियर। रुचिरा, पाणीपुरीचा आस्वाद घेतेस का? पाणीपुरीचा आणि अख्ख्या होळीचा आस्वाद घेते। हॅपी होली। हॅपी होली। आणि कसं एन्जॉय करते आजची होळी? खूप खूप मस्त वाटतंय आणि मुळात रोज शूट चालू आहे का माझं, म्हणजे आजही शूटला दांडीवरून मी आलेली आहे, त्यामुळे मला फार मजा येते आणि पाणीपुरी खाते, डान्स सुरू आहे। आज कुठलं शूटिंग नाहीये, आराम मस्त चिल करायचं। मस्त चिल करायचंय, मस्त भिजले, दोनदा सुकले, परत भिजले आणि नाचते छान आणि मराठी गाणी वाजतायत यार, त्यामुळे मला मजा येते धतिंग नाचायला फुल। आणि म्हणजे मला माहित नाही का, मी घरून हा विचार करून आले की मी व्हाईटच परत जाईल, थोडी सुकी सुकी, पण असं अजिबात झालेलं नाहीये। मी मस्त भिजले आणि मला धमाल आलेली, अनएक्सपेक्टेड धमाल। आणि आता तुझा हा व्हाईट ड्रेस फार युनिक आहे आणि मस्त आहे आणि तुझी पर्स पण खूप गोड आहे। रुचिरा इज ऑलवेज अ स्टाईल आयकॉन, त्यामुळे इकडे पण ती होळीला एक तिची स्टाईल घेऊन आलेली आहे। हो, म्हणजे मला असं वाटलं हा जो माझा नवा कोरा व्हाईट ड्रेस आहे तो 10 मिनिटं तरी टिकेल, पण मला आल्या आल्या मंदार दादानी 2 कलर्समध्ये भिजवलं इतकं की लोक मला ओळखत पण नव्हती की मी कोण आहे। मग मी गॉगल काढल्यावर वगैरे बघ सगळ्यांना कळलं की याच्यावरनं। बट येस, आय एम हॅव्हिंग टोटल फन आणि ऑफकोर्स मीटिंग यू इज ऑलवेज फन डार्लिंग। खरंच होळीची मजा वेगळी असते, पण प्रत्येकाकडे ना होळीचा एक अतरंगी किस्सा आहे। तर असा तुझ्याकडे कुठला आहे जो असा काही किस्सा तू आज शेअर करशील? किस्सा म्हणण्यापेक्षा ना मी चिपळूणची आहे, म्हणजे जरी मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई असले तरी रूट्स बिलॉंग टू चिपळूण आणि गावी शिमगा होतं, तुला माहिती आहे। सो जसं मी दरवर्षी गणपतीला एक दिवस जाते गावी, तसं ॲटलिस्ट 2-3 वर्षातनं शिमग्यातनं गावी जायची माझी इच्छा असते। यावर्षी अनफॉर्च्युनेटली जमलं नाही, पण मी गेल्या वर्षी गेले होते त्याच्या 2-3 वर्ष आधी आणि आमच्याकडे गावी पालखी नाचवतात शिमग्याला। सो ती खरं तर मुलंच नाचवतात, पण कधी कधी मुलींना सुद्धा फक्त खांद घालायला देतात। सो ती एक माझी खूप जवळची आठवण आहे की ॲटलिस्ट देवाला जवळून टच करता येते, काय म्हणतात ते प्रथा आहेतच, पण त्यांना थोडासा एक मॉडर्न टच म्हणा किंवा एक की कारण आम्हालाही देव तितकेच प्रिय असतात, त्यामुळे माझ्या बाबांनी मला खांद घालायला आय मीन जस्ट टच करायला दिलं। सो ती एक जवळची आठवण आहे माझी, एक वेगळी शिमगा वेन इट कम्स टू कोकण गर्ल। कोकणातली फार छान आठवण तू शेअर केलीस आणि मला असं वाटतं तू खूप भाग्यवान आहेस की असं काही तुला करायला मिळालं। आणि अर्थात आजची होळी सुद्धा धमाल आहे आणि मराठी इंडस्ट्री अर्धी म्हणजे मला असं वाटतं सगळी मराठी इंडस्ट्री आज इकडे जमलेली आहे, त्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी होत आहेत। कसं वाटतं? मला छान वाटतं आणि मला मुळात हे मी आय एम नॉट ॲट ऑल अ पार्टी पर्सन फर्स्ट ऑफ ऑल, बट मी जसं बऱ्याच लोकांना असं वाटतं मी फर्स्ट टाईम होली पार्टीमध्ये आले आहे। मी घरी साजरी करते, आंघोळ करून 2दा आंघोळ करून शांत असते मी, असा मी दिवस जातो। बट वाईज होळी पार्टीला येत नाही, बट दिस इज द फर्स्ट टाइम आय एम अटेंडिंग होली पार्टी। आज खास वजह क्या थी, का आलीस तू आज? मी सहज आले, मला कल्ला करायचा होता आणि मी एकटी आले, मग नंतर सगळे भेटले, अर्थात सगळे फ्रेंड्स, आणि मग नंतर खूप मजा आली मला, मी नाचत होती। म्हणजे वेन इट कम्स टू आलीस तुला बरं वाटलं? बरं वाटलं, मी भिजले धिंगाणा की दरवर्षी येणार? दरवर्षी न बोलवता पण येणार आहे मी। आणि मला हे छान वाटतंय, जसं म्हणालीस अख्खी मराठी इंडस्ट्री आहे, मला असं वाटतं अपार्ट फ्रॉम मजा मस्ती ही पॉझिटिव्हिटी घेऊन अख्खं वर्ष काढायचं आणि अजून छान छान सिनेमे करून प्रेक्षकांना खुश करायचं बस। होळीची एक छान पॉझिटिव्ह वाईब देऊन आलीस तू आणि मस्त मजा आलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना सेफ होलीसाठी काय शुभेच्छा देते? वेन इट कम्स टू रुचिरा ना, जर मला कोणी विचारता रुचिरा सेज, व्हॉट रुचिरा सेज? So all that Ruchira says is when somebody asks me how are you, I like to answer colorful. आणि होळी इज अ फेस्टिवल ऑफ फुल ऑफ कलर्स यू नो, त्यामुळे मला होळी दिवाळी हे सगळे फार आवडतात, मजा करायला, धमाल करायला। सो हेच रंग तुम्ही तुमच्या आयुष्यात भरा आणि आम्ही कलाकार आमच्या कलेने तुमच्या आयुष्यात भरण्याचा प्रयत्न करू। सो आमच्या सोबत राहा कायम। येस, हॅपी होली गाईज आणि टेक केअर। क्या बात है, हॅपी होली, एन्जॉय एन्जॉय।